सुपारी बाजूला पाय पूर्ण लावून थांबायचं तुम्हाला. दोन्ही पाय पुढे घ्या. पहिल्या बोलामध्ये आला बरोबर. शंतनू हा सांगतो, साक्षी तू माझ्या बरोबर एक पाऊल चाललोस तेव्हा तुझे आणि माझे सख्य झाले आहे. तू मला अन्न पुरवणारी हो, सुंदर अन्न तयार करणारी अन्नपूर्णा हो. बाहेरून जेवण मागायचं नाही. आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून आपले जीवन आपण दोघेही समृद्ध करूया. माझे व्रत पूर्ण करण्यासाठी मदत कर. आपणास संपत्ती घेऊन ती दीर्घायू हवं. ओम ईशपदी भव, ओम उरजे धीपदी भव, सामा अनुव्रता भव, पुत्रांगिलावहे नमोस्ते संतो जनलक्षयः. अखंड सौभाग्यवती साक्षी नामे शर्मणः सहित शंतनो नामे शर्मणः ऊर्जे धीपदी भव. ऐकायला पुढे दुसरं पाऊल. शंतनू सांगतो, साक्षी हे बघू तू माझ्या बरोबर 2 पावले चाललीस तेव्हा तुझे आणि माझे सत्य झाले आहे. तू मला बळ वाढवणारी हो. आपण दोघे धैर्य आणि सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद संरक्षित करू. निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सामर्थ्याने एकमेकांना आधार देऊ. माझे व्रत पूर्ण करण्यासाठी मला मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू होवो. ओरजे धीपदी भव. पुढे चलत आहे तिसरं पाऊल. ओधाय स्पोषाय त्रिपदी भव, सामा अनुव्रता भव, पुत्रांगिलावहे नमोस्ते संतो जनलक्षयः. शंतनू सांगतो, साक्षी हे बघून तू माझ्या बरोबर 3 पावले चाललीस तेव्हा तुझे आणि माझे सख्य झाले आहे. तू आपल्या कुटुंबासाठी धन वाढवणारी हो. आपण दोघे संपत्ती व ज्ञानाची समृद्धी यासाठी देवाकडे प्रार्थना करू. आपण दोघेही सन्मार्गाने संपत्ती कमवू आणि धार्मिक कार्यात अडचणीमध्ये असलेल्यांना मदत करण्यासाठी आपले धन यथाशक्ती खर्च करू. माझे व्रत पूर्ण करण्यासाठी मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू होवो. आयुष्योषाय श्रीपदी भव. मायो भव्याय चतुष्पदी भव, सामा अनुव्रता भव, पुत्रांगिलावहे नमोस्ते संतो जनलक्षयः. शंतनू सांगतो, साक्षी तू आता माझ्या बरोबर 4 पावले चाललीस. तुझे आणि माझे सख्य झाले आहे. तू सुख वाढवणारी हो. आपण दोघेही सुख आनंद वाढवूया. आजपासून आपण दोघे एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांचा योग्य मान राखू. कारण आपली माणसे हीच आपली खरी संपत्ती आहे. मुलीने सासू सासरे नणंद दीर ज्येष्ठ माणसे यांचा मान राखून वर्तन करावयाचे आहे. तसेच मुलाने देखील सासू सासरे मेहणा मेहणी यांचा मान राखायचा आहे. माझे व्रत पूर्ण करण्यासाठी मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू होवो. आयुर्भोग्याय चतुष्पदी भव. पाचवे पाऊल. ओम प्रजाभ्या पंचपदी भव, सामा अनुव्रता भव, पुत्रांगिलावहे नमोस्ते संतो जनलक्षयः. शंतनू सांगतो, साक्षी हे बघू तू माझ्या बरोबर 5 पावले चाललीस तेव्हा तुझे आणि माझे सख्य झाले आहे. तू आपल्या कुटुंबाचा वंश वाढवणारी हो. आपण दोघे सद्गुणी संतती निर्माण करू की ज्या संततीच्या हातून कुटुंब, समाज व राष्ट्राची सेवा घडेल व दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठा उंचावेल. माझे व्रत पूर्ण करण्यास मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू होवो. प्रजाभ्या पंचपदी भव. ओम शतपदी भव, सामा अनुव्रता भव, पुत्रांगिलावहे नमोस्ते संतो जनलक्षयः. शंतनू सांगतो, साक्षी
तू माझ्या बरोबर 6 पावले चाललीस तेव्हा तुझे आणि माझे सख्य झाले आहे. तू सर्व ऋतूंमध्ये प्राप्त होणारी सुखे वाढवणारी हो. आपले आयुष्य शांतीपूर्ण व दीर्घायू असो. आपल्या दोघांमध्ये बघून सर्वांना सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, भरभराट, समाधान यांचा अनुभव येतो. माझे व्रत पूर्ण करण्यास मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू होतो. व्रतोध्यासपदे भव. 7 पाऊल. ओम सखा सप्तपदे भव साम अनिव्रता भव पुत्रान्वितावहे बहुस्ते सन्तु भवदस्तयः. सखा सप्तपदे भव. शंकर सांगतो, साक्षी तू आता माझ्याबरोबर 7 पावले चाललीस तेव्हा तुझे आणि माझे एक दृढ नाते निर्माण झाले आहे. आपल्या कुटुंबाची सुख दुःख आपण आपल्या हृदयात जतन करू. आपण दोघे समवास, एकत्रता, निष्ठास आणि समंजसपणासाठी देवाला प्रार्थना करू. एकमेकांचे मित्र बनवण्याची व आयुष्यभर मैत्री निभावण्याची परिपक्वता आपल्या अंगी यावी. आपण दोघे मिळून आपला संसार करता करता समाज, राष्ट्र, कुटुंब यांचीही उन्नती, विकास करण्याचा प्रयत्न करू. माझे व्रत पूर्ण करण्यास मदत कर. आपणास संतती होऊन ती दीर्घायू हो. सखा सप्तपदी भव.